बाजूला जरा बघा, इकडे भरपूर असं पाणी आहे, मागे हिरवीगार वनराई आहे, इकडे बघा नारळी फोपळीची झाड आहे, इकडे बघा हापूसची कलम आहे, इकडे बघा हिरवगार सगळं निसर्गरम्य देखावं. आता हे सगळं बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल मी कुठे म्हणून काय विचारताय? मी आपल्या कोकणात आलेलो आहे, कळलं काय? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता हा कोकणात कशाला गेलाय? कशाला गेलो म्हणजे कोकणात तर माझं समीकरणच वेगळं आहे, कळलं काय? कोकण म्हणजे सागोती वडे, कोकण म्हणजे काळ्या वाटाण्याची उसळ, कोकण म्हणजे आंबोळा, कोकण म्हणजे धावणे, कोकण म्हणजे हापूस आंबा आणि कोकण म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य गणपती बाप्पा. आणि तेवढंच कोकण म्हणजे आपली जबरदस्त चालणारी होळी म्हणजे शिमगोत्सव. अहो मी शिमगोत्सवासाठी आलो, पण मी कोकणातला माणूस आहे ना. कोकणची माणसं साधी होळी काळजात त्यांच्या भरली शहाळी. म्हटलं आपण एकट्याने शिमगा बघण्यात काय मजा नाही, आपल्या सगळ्या लोकांना पण ते शिमगाचं दर्शन झालं तर बरं होईल. मग आम्ही लोकांनी असं ठरवलं का तुम्हाला सगळ्यांना शिमगोत्सव काय बोलतोस तू? महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, त्या कोकणात देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बनाविला. येताले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बनाविला. दर्या देवाला रे किनारो दिलाय दर्या देवाला. वर्षाचा मान देव नारळी कुंभला रे, वर्षाचा मान देव नारळी कुंभला. सोन्याचा नारळ पाहून शिजला खंदेरी डोंगर बनाविला. येताले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बनाविला. म्हणजे आमच्या कोकणातला हा शिमगोत्सव किती जल्लोषात आणि उत्साह चालू असतो याचं उदाहरण तुम्हाला आता या पालखीकडे बघून मिळाले असेल, कळलं काय?